तुंबाडची टेकडी सदैव धुक्यात झाकलेली असते, जणू काही सूर्यप्रकाशही तिथे पोहोचायला कचरतो. टेकडीवर उभा असलेला वाडा पाहिला की काळजाचा ठोका चुकतो. काळपट दगडांनी बांधलेला, झाडाझुडपांनी झाकलेला आणि गंजलेल्या लोखंडी गेटने बंद केलेला. गावकरी सांगतात की रात्रीच्या वेळी तिथून विचित्र आवाज येतात, रडणाऱ्या मुलांचे हुंदके, लोखंडी साखळ्यांचा आवाज आणि कधीकधी कुणीतरी पुटपुटल्यासारखे ऐकू येते. रामेश्वर, एका गरीब शेतकऱ्याचा धाडसी मुलगा, या वाड्याच्या गुढाकडे आकर्षित होतो. त्याचे घर खूप हलाखीत होते आणि त्याला खात्री वाटत होती की खजिना सापडला तर त्याच्या कुटुंबाला गरिबीतून मुक्ती मिळेल. गावक्यांनी त्याला अनेकदा सावध केले, त्या वाड्याचं तोंडही पाहू नकोस. तिथे गेलास तर परत येणार नाहीस, पण रामेश्वरला या अफवांवर विश्वास नव्हता. त्याला वाटत होते, शाप आणि भुताटकी ही केवळ भीतीने तयार झालेली कल्पना आहे. एका पावसाळी रात्री रामेश्वर वाड्यात जायचे ठरवतो. हातात लालटेन आणि खांद्यावर जुनी पिशवी घेऊन तो वाड्याच्या दिशेने निघतो. गेटजवळ पोहोचल्यावर त्याला काहीतरी जड वस्तू लोखंडावर आपटल्याचा आवाज ऐकू येतो, पण गेट उघडल्यावर त्याला तिथे काहीच दिसत नाही. तो पुढे जातो आणि वाड्याच्या ओसरीत पोहोचतो. तेथील थंड वाऱ्यामुळे त्याला अंगावर शहारे येतात. वाड्याच्या आत प्रवेश करताच त्याला अजब वाटू लागते. भिंतींवर असलेल्या पेंटिंग्ज अचानक हालू लागतात, जणू त्या जिवंत होतात. त्याला एक पेंटिंग दिसते ज्यात एका स्त्रीला लोखंडी साखळ्यांनी तळघरात बांधले आहे आणि तिच्या चेहऱ्यावर अमानवीय वेदना दिसतात. तितक्यात एका कोपऱ्यात एक कापडी बाहुली कोसळते आणि त्यासोबतच जोरात हसण्याचा आवाज येतो. रामेश्वर भीतीने थरथरतो, पण खजिन्याच्या लालसेपोटी पुढे जातो. तळघराचा शोध. रामेश्वरला वाड्याचा दरवाजा सहज उघडतो, जणू वाड्याने त्याचे स्वागतच केले. आत गेल्यावर अंधारात त्याला मोठमोठे झुंबर दिसतात, पण त्यांवर धूळ साचलेली असते. भिंतींवर विचित्र पेंटिंग्ज असतात, काही लोकांच्या चेहऱ्यांवर वेदनांचे भाव, काहींकडे अमानवी आनंद आणि काहींच्या हातात रक्ताने माखलेल्या वस्तू. तळघराचा दरवाजा ओढताना तो जड वाटतो, पण अखेर ते उघडते. तळघरात पाय ठेवताच भेसूर थंडी त्याच्या हाडांपर्यंत शिरते. हवा जड झाली होती, जणू श्वास घ्यायला देखील वाडा परवानगी देणार नाही. दिव्याच्या प्रकाशात त्याला अनेक कोनाडे दिसतात. काही कोनाड्यांमध्ये विचित्र मूर्ती होत्या. त्या मूर्ती मानवी नव्हत्या, त्यांच्या डोळ्यात प्रचंड भूक आणि क्रूरता होती. एका कोनाड्यातून हलक्या हालचालीचा भास होतो, जणू काही मूर्ती जिवंत झाल्या आहेत. प्राचीन लोखंडी पेटी. तळघराच्या एका कोपऱ्यात एक जुनी लोखंडी पेटी ठेवलेली दिसते. पेटीच्या झाकणावर विचित्र चिन्हे कोरलेली असतात आणि त्यावर लिहिलेले असते, ज्याने हे उघडले तो काळाच्या अधीन होईल. रामेश्वरला हे शब्द वाचूनही गमतीशीर वाटते. त्याला भीती वाटत नव्हती. जुनी अफवा असतील असे मनाशी ठरवून तो पेटी उघडतो. पेटी उघडताच त्यातून एक झुळूझुळू धूर बाहेर पडतो. आत त्याला अनेक जुनी नाणी दिसतात, सोनेरी आणि चकाकणारी. त्यासोबत एक हस्तलिखित कागद होता, ज्यावर अज्ञात भाषेत काही मंत्र लिहिलेले होते. रामेश्वर त्या मंत्रांकडे बघत असतानाच पेटीतील नाणी अचानक थरथरू लागतात आणि तळघराचा दरवाजा आपोआप बंद होतो. त्या क्षणी तळघरातील प्रकाश मंदावतो आणि पांढऱ्या धुरातून एक आकृती प्रकट होते. ती आकृती एका प्राचीन महाराजासारखी दिसते, ज्याच्या डोळ्यात केवळ क्रोध आणि वेदना आहेत. आकृती हळूहळू रामेश्वरकडे सरकते. तिच्या अंगावरून रक्ताची धार वाहत असते आणि तिच्या तोंडातून भेसूर आवाज येतो, तू खजिना उघडल्याचा परिणाम आता सहन करावा लागेल. रामेश्वर पेटीतील नाणी आणि हस्तलिखित घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण भिंती हालू लागतात. त्या भिंतींवर असलेल्या आकृत्या जिवंत होऊन त्याच्या दिशेने सरकू लागतात. त्याला वाटतं की त्याचं रक्त आणि प्राण वाड्याच्या भुकेल्या भिंतींना अर्पण करण्यासाठी मागितलं जात आहे. त्याला तळघराच्या कोप्यातून एका छोट्या पाया दिसतात, ज्यावर जात होत्या. तो त्या पायांकडे धावतो, पण प्रत्येक टप्प्यावर त्याला दिसणाऱ्या मूर्त्या त्याच्यावर हसत असतात, त्याचे मन विचलित करत असतात. रामेश्वर कसेबसे तळघरातून बाहेर पडतो
पण वाड्यातून बाहेर पडताना त्याला जाणवत की त्याचे हात रक्ताने माखले आहेत. बाहेर आलेला चंद्रही लालसर दिसत होता, जणू वाड्याने त्याच्यावर आपला प्रभाव सोडला होता. तो हस्तलिखित पाहतो, ज्यावर शेवटचा शब्द दिसतो, हाच तुझ्या शेवटाची सुरुवात आहे. खजिन्याचा शापित स्पर्श. रामेश्वर तुंबाडच्या वाड्यातून बाहेर पडला, पण खजिना घेऊन बाहेर येतानाच काहीतरी बदललं होतं. त्याच्या मनावर एक विचित्र भार होता. खजिन्यातील नाणी आणि हस्तलिखित जणू त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवायला लागले होते. तो घरी पोहोचल्यावर त्याच्या आईला आनंद झाला, पण लवकरच ती जाणवू लागली की रामेश्वरचा चेहरा अस्वस्थ दिसत होता. रात्री झोपताना त्याला वेगवेगळ्या स्वप्नांनी ग्रासलं. भेसूर महाराज त्याच्या स्वप्नांत येत होते आणि म्हणत होते, तू मला वाड्यातून बाहेर काढलं आहेस, आता तुझं रक्त माझ्या क्रोधाला शांत करेल. रामेश्वर रोज रात्री एक स्वप्न पाहू लागला. तो एका रक्ताने माखलेल्या तळघरात अडकलेला आहे आणि भिंतींवरून आकृत्या त्याच्यावर डोळे लावून बघत आहेत. त्याला भास होतो की त्या आकृत्या त्याला पकडून वाड्यात परत नेऊ इच्छिता. त्याच्या अंगावर थंडी वाजते आणि त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटतो. तो उठतो आणि पाहतो की त्याच्या खोलीतल्या आरशात स्वतःचं प्रतिबिंब अस्पष्ट दिसतं, जणू त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे. हस्तलिखिताचा गूढ अर्थ. तो खजिन्यात सापडलेल्या हस्तलिखिताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. त्याने ते हस्तलिखित गावातल्या एका ज्योतिषाकडे नेलं. ज्योतिषाने हस्तलिखित पाहूनच घाम पुसला आणि म्हणाला, ही लिपी मानवी नाही, यात काहीतरी महाभयंकर मंत्र आहेत. जो हा मंत्र उच्चारेल त्याला मृत्यूचा सामना करावा लागेल. रामेश्वर घाबरतो, पण त्याला जाणवत की या मंत्रांमध्येच तो शाप तोडण्याचा उपाय आहे. जशी जशी वेळ जात होती तशी रामेश्वरच्या आयुष्यात अजून घटना घडायला लागल्या. त्याच्या घराच्या सभोवताली रात्री विचित्र आवाज येऊ लागले, काही वेळा बायकांच्या किंकाऱ्या, तर कधी पावलांचा आवाज. गावातल्यांनी सांगितलं की रामेश्वरच्या कुटुंबाजवळ जायला त्यांना भीती वाटते. एका रात्री रामेश्वरच्या घरातला दिवा अचानक विझतो आणि एका कोपऱ्यातून तोच महाराज दिसतात. रक्ताळलेल्या चेहऱ्याने आणि वेदनेच्या किंकाळ्यांनी भरलेल्या आवाजात म्हणतात, खजिन्याला माझ्या तळघरात परत आण, अन्यथा तुझं आयुष्य आणि तुझ्या कुटुंबाचं अस्तित्व संपेल. रामेश्वर शेवटी ठरवतो की तो पुन्हा तुंबाडच्या वाड्यात जाईल. तो गावातल्या काही लोकांना मदतीसाठी विचारतो, पण कुणीही त्याला वाड्यात परत जाण्यासाठी तयार होत नाही. एक म्हातारा रामेश्वरला सांगतो, तुंबाडचा वाडा कोणालाही जिवंत परत जाऊ देत नाही. तिथे मृत आत्म्यांचं साम्राज्य आहे. त्यांना त्रास दिलास तर ते तुला वेदनेतून मुक्ती देणार नाहीत. रामेश्वर हातात लालटेन घेऊन पुन्हा वाड्याच्या दिशेने निघतो. वाड्याजवळ पोहोचल्यावर गेट आपोआप उघडतं, जणू वाडा त्याच्यासाठी तयारच होता. आत जाताच त्याला भिंतींवरच्या चित्रांमध्ये बदल जाणवतो. यावेळेस चित्रांमध्ये रामेश्वरचं प्रतिबिंब दिसत होतं, त्याच्या हातात खजिना आणि त्याच्या मागे मृत महाराज. तळघरातले नवे रहस्य. रामेश्वर तळघरात उतरताच भिंतींवरच्या मूर्त्या हलू लागतात. त्याला अचानक ठिकाण बदलल्यासारखं वाटतं, जणू वाड्याने त्याला एका वेगळ्या परिमाणात नेलं होतं. त्या ठिकाणी वेळ स्थिर वाटत होती आणि महाराजांची आकृती तळघरात उभी होती. भीषण आवाजात म्हणत होती, तू खजिना उघडल्यावर ज्या आत्म्यांना मुक्त केलं ते तुला सोडणार नाहीत. भाग 2चा शेवट. रामेश्वरने खजिना परत करण्याचा प्रयत्न केला, पण नाणी तुटक शब्दात बोलू लागली, आता उशीर झाला आहे. शापातून सुटका नाही. तळघर हलू लागतं आणि रामेश्वरची किंकाळी वाड्यात घुमते, पण ती तिथेच विरून जाते, जणू काळाने ती गिळून टाकली. भाग 3. भयाचा शेवट पुढे येईल. रामेश्वरने वाड्यात प्रवेश करताच तिथली थंडी त्याला अंगावर झेलवत होती. यावेळी तळघराच्या प्रवेशद्वाराजवळ त्याला एक विचित्र बदल जाणवला. ज्या भिंती जिवंत वाटत होत्या त्या आता अधिक भेसूर होत्या. भिंतींवर रक्ताचे ठिपके, विचित्र आकृत्या आणि साखळदंडाचे खुणा दिसत होत्या. रामेश्वरने निर्धार केला होता की त्याला खजिना परत ठेवून आपला जीव वाचवायचा आहे, पण वाडा त्याला सहजपणे परत जाऊ देणार नव्हता. रामेश्वरने लोखंडी पेटी हातात घेतली आणि तळघराच्या मध्यभागी नेली. तिथे एक विचित्र वर्तुळ कोरलेले होते,
जिथे पेटी ठेवण्यासाठी जागा होती. तो पेटी ठेवताच वर्तुळ तेजस्वी प्रकाशाने झगमगू लागलं आणि वाड्यात प्रचंड कंपन होऊ लागली. भिंतींच्या आतून वेदनांनी करुण ओरड ऐकू येऊ लागला, जणू एखाद्या अज्ञात शक्तीने बंदिस्त आत्म्यांना मुक्त केलं होतं. अचानक तळघरातील मूर्त्या जिवंत झाल्यासारख्या हलू लागल्या. त्यांचे डोळे लालसर प्रकाशात चमकू लागले आणि त्यांनी रामेश्वरकडे चाल करून यायला सुरुवात केली. तो जीवाच्या आकांताने पळत होता, पण वाड्याने जणू त्याला फसवण्यासाठी मार्ग बदलला होता. दरवाजे आपोआप बंद होत होते, जिने दिसेनासे होत होते आणि हरवलेले मार्ग भूतकाळाच्या गुंतागुंतीत अडकत होते. रामेश्वरने शेवटी वाड्याच्या मध्यभागी पोहोचण्याचा प्रयत्न केला, जिथे त्याला महाराज पुन्हा प्रकट झाले. यावेळी ते अधिक भयानक होते. त्यांच्या अंगावर साखळदंड गुंडाळलेले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड क्रोध दिसत होता. त्यांनी रामेश्वरला सांगितलं, तू माझ्या खजिन्याला स्पर्श केला आहेस, आता तू माझ्या साम्राज्याचा एक भाग होशील. तुला या शापातून कोणीही वाचवू शकत नाही. रामेश्वरने त्यांच्याशी विनवणी केली, पण महाराजांनी आपला हात वर उचलला आणि तळघरात भयंकर अंधार पसरला. त्या अंधारातून हजारो हात प्रकट झाले, जे रामेश्वरला खेचून नेत होते. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण त्याचा आवाज अंधारात हरवला. शापित चक्राची समाप्ती. गावात दुसऱ्या दिवशी रामेश्वरच्या आईने वाड्याकडे जाऊन त्याचा शोध घेतला. तिला वाड्यात त्याचे कोणतेही अस्तित्व सापडले नाही. फक्त एक जुनी लोखंडी पेटी उघड्या अवस्थेत पडलेली होती. पेटीच्या आत नाणी आणि हस्तलिखित गायब होते. फक्त एक ओळ कोरलेली होती, जे घेईल ते गेले जाईल. गावकरी म्हणतात की त्या रात्रीपासून तुंबाडच्या वाड्यातून रामेश्वरच्या ओरडण्याचा आवाज येतो. लोक अजूनही वाड्याकडे जाण्याचे टाळतात. रामेश्वरच्या कुटुंबाचं काय झालं हे कोणीच पाहिलं नाही. गावात असं म्हणतात की शापित खजिना अजूनही तिथे आहे, नव्या बळीची वाट पाहत. अंतिम सत्य. वाडा आता अधिक भयप्रद झाला आहे. जो कोणी त्याच्या गुढाच्या जवळ जातो त्याला एकच गोष्ट दिसते, लोखंडी गेटमधून बाहेर येणारे रक्ताचे डाग आणि दूरवर ऐकू येणारा रामेश्वरचा आत्म्याचा करुण आक्रोश. तुंबाडच्या वाड्याने आपलं रहस्य गडप ठेवलं, पण त्याचा विनाशकारी प्रभाव मात्र अमर आहे. शेवट.